श्री हे नाम ओठावरी करावी भक्ती त्यांची खरी असा हा माझा एकदंत जयास भजती साधू संत असा हा माझा एकदंत जयास भजती साधू संत आज रंगणी पूजूया तयाचे गुण हे गाऊया
हॅलो. रसिक प्रेक्षकांच्या मनपसंतीतून आलेलं पारितोषिक या गावचे पोस्टमन गुरव यांच्याकडून चालू कार्यक्रमासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तर आम्ही त्रिमूर्ती कला मंच मुंबई त्यांचे सदस्य आभारी आहोत. धन्यवाद. हॅलो. संदीप गंगाराम भुवड खडपोळी रामवाडी यांच्याकडून 101 रुपया. कैलासवासी चंद्रकांत नारायण राजवीर यांच्या स्मरणार्थ संदीप साळवी जावई धामणदेवी यांच्याकडून चालू कार्यक्रमासाठी 201 रुपयाचं पारितोषिक. तसेच सौ समीक्षा संदीप भुवड खडपोळी रामवाडी यांच्याकडून चालू कार्यक्रमासाठी 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तर आम्ही त्रिमूर्ती कला मंच मुंबई यांचे आभारी आहोत. धन्यवाद.
असत. हो राजे, मी इथे. पण असं अचानक? राजे, तुम्ही जयदीप घेऊन मथुरेच्या बाहेर जाऊ. पण का कान्हा? राजे, हा माझा हुकूम आहे. पण कान्हा, आम्ही बाजारी गेलो नाही तर आमच्या पोटापाण्याचं काय? राजे, याची चिंता तू करू नको. तुला माझ्यावर विश्वास आहे ना? हो कान्हा, पण कान्हा माझ्या या सख्यांना पण समजवणार राजे, तू समजवणार. आणि नाही ऐकलं तर? तुम्ही येईल जर समस्या गेला. बरं कान्हा, मी समजावते, पण नाही ऐकला तर तुलाच समजावावं लागेल. ठीक आहे राजे, पण या. पण राजे, आता तुला माझ्यासोबत सुजेवाला द्यावं लागेल. नाही कान्हा, मला आधीच उशीर झालाय. नाही राजे, मी तुझं काही ऐकणार नाही. कान्हा ऐकून तरी घे. नाही राजे, मी तुझं काहीच ऐकणार नाही. कान्हा, कान्हा उशीर होतो बाजारी जायला. नाही राजे, मी तुला काहीच ऐकणार नाही. नाही, तुला माझ्यासोबत सुजेवाला द्यावंच लागेल. नाही कान्हा, उशीर होतोय मला बाजारी जायला. राजे, मी तुझ्या सोबत असतो तुला तुझ्या सोबत सगळ्यांची काय आठवण येते? पण कान्हा, माझं सगळ्या माझी वाट पाहत असतील इकडे. पाहू दे ना वाट. पण कान्हा, कोणी पाहिलं तर? तर काय झालं? पाहू दे आपलं प्रेमाला आणि आपलं प्रेम गीताला. छंद लागला राधे तुझा छंद लागला, छंद लागला राधे तुझा माझ्या मनाला, छंद लागला राधे तुझा छंद लागला, छंद लागला राधे तुझा माझ्या मनाला. छंद लागला, एकाला तुझा छंद लागला, छंद लागला, एकाला तुझ्या माझ्या मनाला, छंद लागला, एकाला तुझा छंद लागला, छंद लागला, एकाला तुझ्या माझ्या मनाला.
जपलं तुझ्या नावाला काळजात मी जपलं तुझ्या नावाला चंद लागला ठिकाण तुझं चंद लागला चंद लागला ठिकाण तुझं माझ्या मनाला छंद लागला मनाने तुझा छंद लागला छंद लागला मनाने तुझा माझ्या मनाला चंद लागला ठिकाण तुझं चंद लागला चंद लागला ठिकाण तुझं माझ्या मनाला चंद लागला ठिकाण तुझं चंद लागला चंद लागला ठिकाण तुझं माझ्या मनाला चंद लागला ठिकाण तुझं चंद लागला चंद लागला ठिकाण तुझ्या माझ्या मनाला अगं सयांनो अगं हे चला आपल्याला बाजारी जायला उशीर होतोय अगं चला चला अगं राधे बाजारात जायचं मला पण किती हा ऊन आणि किती हा घाम बाय 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 जर काहीला एकटीला घाम येतोय देताना रपात आतून डांबराचे खाय एक चंद्रा माझ्या नागाला अगं तुमच्या दोघींचं झालं असेल घालून तर जायचं का आता बाजारी हो हो चला चला अगं पण सयांनो आपण बाजारी चालल्या करा पण आपल्याला कोणाला वाट माहित आहे का हे लादे मी सांगू बरं का मी सांगेन अगं ज्याने तुम्ही सांगायचं त्यांनी लवकर सांगा अगं राधे मला वाटत नाही का तुम्ही एवढं हुशार आहे ते मग आता काय करायचं मग बघताय काय मारा मावशीला हा राधे मी मारू मावशीला हा बरं मार मावशी अगे मावशी अरे इथं काही करून येऊन बोल आवाज नाही द्यायचा लोकांना मावशी अगे मावशी अरे जास्त करून आवाज येते म्हातारी आली ना तुझा दात दुखत झालं ए राधे मी मारू मावशीला ना अरे बाई आपल्या लाथा मारायचे हात मारायचे तू राहून नीट मारत्या म्हातारे अरे म्हातारे अरे खेळले फटकीला लावली नाही अशाने काय मावशी येणार आहे का बर बाई तू हात मार बरं मी मारते मावशीला हात मावशी अरे मावशी अगं राधे ही म्हातारी हाय ती गेली काय पण होते थांब खरं विचारलं मावशी अगं मावशी काय ग राधे सकाळ सकाळच कशाला एवढे जोरानं आवाज देताय अगं मावशी आपल्याला बाजाराला जायचं आहे माहित आहे ना तुला अगं मी तर विसरलीच बघ अगं मी की नाही माझा म्हातारा आहे ना त्याला चोळून देते आणि घालून देते बघ मगच येते बिगी बिगी बघ बरं मावशी ये लवकर बर बर येते हा येते अगं बायानो अगं बायानो कशाला मारताय
हाक ग अग बायानो मला कशाला मारताय हाक ग परवा गेली होती काजूर का बघा पाय एवढाच दगड होता अगदी चेंडू एवढा तो दगडावरती पाय ठेवल्यावर असा उलटा फिरला काय एवढा पाय झाला तर काय सांगू पोरीने हाक मारली नाही तर बघते वा तरी बघतात काय साप मिळाले होतं अगं पोरी नो काय ग मावशी अगं नटू तटू बाय 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 अगं मजुरीच्या बाजाराला चालत ना अगं पण मला हात टाकायला लागली अगं मावशी आपल्याला बाजाराला जायचं आहे ना म्हणून तुला हात मारले आम्ही हाक मारली मग जा मला काय करायचंय अगं पण मावशी आम्हाला कोणाला वाटत माहित नाही
मला काही येवणार आहे काय सांग तुम्हाला आधी. अगं पण मावशी चल ना गं आमच्या सोबत. बरं बाई येते चला मग. चला गं. कोण का? कोण तुला बुरकतंय? मला काही टेप काय टाकला तर दुसऱ्या दगडात ते पण टाकशील मोडून. हा मन काय ते? तू आलीस तरी पण पाय दुखतोय हा दुखतोय गाणं कशाला लावायचं ग? अगं पण ते तुला काय करायचंय हा? आली मोठी काय? मेली काय कुत्री समजतेस का? असतील. अगं घेतलंच काय ते सांगणार कोण? हा? अगं पण मावशी सांगावंच लागेल का? हो सांगितलं नाही तर त्या तिकडे विचारली बाजारात मावशे अगं आणलंच काय तर मी त्याला काय उत्तर देव. बरं मावशी सांगतो आम्ही. अगं सयानो काय काय घेतलंय ते सांगा मावशीला बरं. हो हो सांगतो. अगं होय ना तुला. तुला हा, आता एक पुढं. आला वारा गेला वारा. वारा कुठं गेला तो वारा. अरे म्हातारे जाऊन म्हातारेला विचार कुठं गेला तो वारा. अगं माझ्या म्हाताऱ्याची मी तुला संबंध काय अगं मी याला तो आला ना तर तुझी तंगडी टाकीन मोडून. माझा पण आता जरा भान ठेवून बोल. मावशी माझा पण तुझा काय पडले नाचते असती मोठी. मी नेहमी बघा तेव्हा माझ्या वाकड्यातच सिद्ध आता पुढे बोल. हा काय पुढं. आला वारा गेला वारा. संकटाने संकटाला. बस बघ अगं मला झाली 12 पोरं ती अशीच नाही झाली. मावशी दरवाजा बंद करून फायदा करते. काय मी लाडात विचारते काय करतेस म्हणून. काय करू. आता तुला सांगितलंय. काय बघा. आला वारा गेला वारा. बंद केली कधी झाला. ए म्हातारे माझं नाव आहे साला. आता ऐक पुढं. आणि मी विकायला घेतलाय सर्वच पाला. लोकांना काय मारायचंय काय अगं विहिरीत साखर टाकता टाकता वीज याला टाकलात. अगं उद्या लोकांना या वीज घालून मारून टाकतील. अगं डोळ्यांमध्ये एकदा अर्धी संपले सत्ता काय तू मारायचा विचार करतेस की काय. अरे त्यांचं पण तुला म्हणून नक्की मारलं. आली मोठी मारणार म्हातारा ना तुझं जवळ पेटलं भाषात बरी लोकांना सांगते दात आता ऐकशील तुला. बोल बाई ये बघते कशी ती तुझी पण ये. मावशी आले. काय बोलते काय बोलते काय नकरा काय बोलते. ए मुंडायचा सोड. सांग काय सांगायला आलीस की. नवीन काय आली काय सायली काय नाव तुझं. मग ती पाहिली माझं तुझीच काय राहिली काय. हा बरं बाई बोल काय ते. सकाळ सकाळी भरते मी नदीचं पाणी. बाय 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 नवीन आले कोण पोरगी सकाळी 5 वाजता वाटतं उठते पाणी भरायला. बरंच असेल बाई पुढं काय ते बोल. सकाळ सकाळी भरते मी नदीचं पाणी. सकाळ सकाळी भरते मी नदीचं पाणी. आणि आरशात पाहून मावशी बाई दिसते एकदम पशी नावाची मागवू. अगं मावशी मावशी अगं काय मी काय माहिती नाही काय हा थोडं ऐकून तरी घे. आणि हे पुढे बघू मारणार तर नाही ना. अगं नाही मारणार. तुला काय मारणार आहे. नवी नवरीवाणी म्हणतात ना नवी नवी नवरी होती तेव्हा शिवरीवाणी लाज आता जुनी झाली कोंबडीवाणी झुज. विकायला घेतलंय मी
मी बदामाचा हलवा. ऐकताय ना मंडळी? अगं मेली वय झालं 60. किती बघ नाक्यावर पोरं बघतात आहे ना माझी वाट. अगं मेले. अगं गाजरचं आणि दुधीचं सर्व आजपर्यंत खाल्ला आणि आता बदामाचा हलवा केला. मी बनवते ग. काही जमाना बदलला वाटतं. विकायला घेतलाय मी बदामाचा हलवा. विकायला घेतलाय मी बदामाचा हलवा. आणि ज्यांना कोणाला पाहिजे ना त्यांनी मागे येऊन कळवा. अगं हा एवढं पब्लिक मागं आला ना तर तुला चिरपून चिरडून अगं मला काय ती धक्का देते किंतु बांधारून हो. हिची एवढीशी टोपली वाटताय काय? म्हणजे जीप 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 भाजी अगं तू दलामीस ना तर तुझ्या घशात ना तोंडीन हात नाही घातला म्हणजे पंची नाही काढत. तर मला सांगितलं नसतं तर आलं असतं जाऊ दे बाई. पहिलाच माझा आधी. हा मिक्की नाही विकायला घेतली ताली. मला काय माहिती म्हणजे तुम्हाला काय समजलं काय? बाई ताडी म्हणते का? सांगू काय म्हणलं हवे काय? हा? घेतली ताली. ताडी? अगं हा असं म्हणली मग विकायला घेतली ताडी ताडी. अरे ताली नाही, घेतली ताली. अगं मग अशी बोल. मी म्हटलं ताडी माझं सगळी पोरं होती ती नाही ही वाली ताली. हा 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 घातलेली तर नाही ना बाई. बोल 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 बाई. नाही नाही चालते मला ऐक. मी घेतली घागरीत घेतली लवली आणि बाजाराला तारली हिला बोलली. भाई एवढी म्हैशीवाने माझा एक तर पाय मोडलेला आहे. कशी कशी आली तर तुला काय सांगू. हे तर बोललाय ना दुसरा पण मोडून टाकेन समजलं. बाई रबडी तुझी राहू दे. हो माझं मावशी. मी आले. हो आलीस का? होय. माझं लक्ष तिकडं होता ना ती रोखली होती ना. कसं लक्ष द्यायचं जरा? बाय बाय वा. चांगला दाखवण मारलीस का ना? जमीन बाजारात नाही वाटते. नाही नाही दिसला नाही बरोबर लायकी चमकते ना जमीन बाजारात. दिसला ना? बरं आता माझा पण म्हातारा देवा हा पहिलेच नाही बाई 75 आहे. काय मजेत दाखवला. हा, बोल बाई. इकडे आड तिकडे वीर मध्ये हा, तुझ्या आईची का बोल. आईच्या घोड्यावर नाव पडत, आईचं नाव ठेवते. अगं मी आली पण बोलण्याला जरा जीवन आवडली नाही. काय बोलले? इकडे आड तिकडे वीर मध्ये बोलायचं आधी तूच बोलली. हा बरं बरं बाई काय ते बोल. इकडे आड तिकडे वीर मध्ये मावशीचा टकला वीर. आलेत काय? हा आलेत भाऊजी तर मग तिकडे आहे बोलू काय. नको नको राहू दे तुलाच राहू दे. काय मोठी तकला दी. हा मग टकला आहे तर टकलाच बोलणार. तुला पण नाही झाला अजून. मग टकलाच आहे नको. बघून घे. तिकडची खाली ते जाऊ दे तू आता ऐक मी काय आणले ते. बरं इकडे आड तिकडे वीर मध्ये मावशीचा टकला दिन आणि विकी नाही विकायला घेतली खीर. मी काय श्रीनिवासचा आता काय बाजूला नसतं ते ना शाप म्हणून टाकलं नसतं. तुला मोडायला पाहिजे होता पाय. आधी काय पाय तुझ्या आधी दुसरा कोणाचा वर्षी तुझा अगं जा जा. इकडे तुला दाखवायचं बरोबर. तुला ही काळसूला जे काही लावून जाऊ बरं. तुझी केस माहिती आहे का? चिपळूण गावात आणि माझ्या गावात तुझं टाकी मी हावत्या करून. आणि तू माझ्या गावात आली तर काय मी तुला सोडली काय? माझं पण नाव चंद्रा आहे चंद्रा. 96 गावात पाणी पिऊन आले आणि मला सांगतेस काय. मला नको सांगूस तू. हा. अरे हो मागत बर राधे. काय गं मावशी? अगं, सगळ्यांनी आपापलं सुंदर सांगितलं आणि तू काय घेतलंस ते सांगणार कोण. सांगते हा मावशी. बरं सांग. ऐका मावशी. होय. त्या चंद्राला पाहून हसते, माझ्या कानाला पाहून थोडीशी लाजते. ऐकतेस ना ग? अगं हो हो ऐकते ऐकते. त्या चंद्राला पाहून हसते, माझ्या कानाला पाहून थोडीशी लाजते.
आणलंय विकायला दूध. बर खूप छान हा राजे, खूप छान. अगं बघताय काय आपल्याला उशीर झालाय ना, मग आपल्याला जायला हवं की नाही? मग चला चला लवकर. हॅलो. शांताराम कदम यांच्याकडून खास मावशीसाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तर आम्ही त्रिमूर्ती कला मंच मुंबई यांचे सतत आभारी आहोत. धन्यवाद. अगं मावशी, हो घेते घेते. नाव काय ते सांगा परत. शांताराम कदम. निळ्या निळ्या आकाशात चमचमणारे तारे, निळ्या निळ्या आकाशात चमचमणारे तारे. नाव घेते मावशी, लक्ष द्या सारे. अजगरात मजगर, मजगरात टेबल, अजगरात मजगर, मजगरात टेबल. टेबलावरती ठेवलं ताट, ताटात आहे घड्याळ, घड्याळात वाजला एक. शांताराम नावाचं नाव घेते तानाजी मांडवकरांची मिले. अगं मावशी, तू तर बोलली माझा पाय मोडलाय, आता कसं नाचत नाचत चाललेलीस ग? हा? अगं काय हिला मधी मधी होतं ग, अगं समजावं हिला. पण ते जाऊ दे, तू काय घेतलंस ते कोण सांगणार? अगो तू तर बाई आम्हाला बाई. विचारलं. अगो ह्या वयामध्ये कसला खात आणि कसला माठ, हा काय सांगू तुम्हाला. हा अगं मावशी सांग ना ग आता. अगं तू एवढ्या प्रेमाने विचारतेस, मग सांगते ऐका. बरं. आत घर मात घर मधी ठेवलाय पलंग. हा मावशी पलंग. पलंग म्हटल्यानंतर काय तू आता बोल बेटा. ऐक. हा. आत घर मात घर मधी ठेवलाय पलंग, त्यावर ठेवली उशी. मावशी उठली. मला तरी काय हा? अगं गेली पोरं बघ. हा? ए बाई सोड तुझं, इथं गमन करायला आलीस ना. हा? अगं काय मी डान्स करते. आत घर मात घर मधी ठेवलाय पलंग, त्यावर ठेवली उशी. आणि मला एकटीला सोडून बाकी गवळणी सगळ्या दिसतात. एवढी जाव हा कुठं चालली? म्हशी बोलत आहे, म्हशी बोलून काय म्हशीवानं होतं काय. तू आम्हाला बोलली. हा? ते जाऊ दे, आता उशीर झालाय की नाही, आपल्याला जायला हवं ना. मग चला चला लवकर लवकर. अगं पण मावशी, एक सांगतो ना ना. म्हणतेस काय म्हण ग. हा? म्हण. एवढी लाडात आहे तर म्हणते आहे. हॅलो. सिद्धेश खापरे, रमेश खापरे, प्रवीण अवेरे यांच्याकडून चालू कार्यक्रमासाठी 205 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तसेच सुरेश रामजी राजवीर यांच्याकडून चालू कार्यक्रमासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तसेच धनंजय पालकर, बैलगाडा शर्यतीचे मालक धनंजय पालकर आणि सुजल पालकर, बैलगाडा शर्यतीचे मालक यांच्याकडून चालू कार्यक्रमासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तसेच श्रीकांत करंजेकर कुंभारवाडी यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक. तसेच अनिकेत जुसम, विनीत जुसम यांच्याकडून चालू कार्यक्रमासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. खास तारासाठी अनिकेत जुसम, विनीत जुसम. हॅलो. तसेच मला दाद करी ओ सासू, मला दाद करी ओ सासू.
जाऊ हो तुला अगं राधे काय गं? मी काय बोलते एक सुंदर असं गाणं बोला मग गाण्याच्या तालावर की नाही बरोबर निघून जाऊ बरं म्हणते हॅलो. ना मॅडम. तसेच प्रवीण दारविटकर यांच्याकडून खास महाराष्ट्रासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. या यात्रेउत्सवासाठी आलेल्या भाविभक्तांना एक सूचना आहे. जर कुणाचं घड्याळ हरवलं असेल तर आमचे देवस्थानचे पुजारी संतोष गुरव यांच्याकडे आहे. आपण ओळख पटवून आपलं घड्याळ घेऊन जायचं आहे. हॅलो. खास मावशीसाठी आलेले पारितोषिक प्रवीण दारविटकर यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मावशीने नाव घ्यायचंय. कणकण कुदली खाल्ल्या माती बनवल्या भिंती कणकण कुदली खाल्ल्या माती बनवल्या भिंती सदर जाते आपले पती समय सोन्याची पोळी गव्हाची बहीण भावाची लेक मथुरीची सून गोकुळची गोकुळच्या नारी काय काय करी चौघी नारी स्वयंपाक करी स्वयंपाक करूनी भरले मी दया दुधाचे माठ आणि प्रवीणरावांच्या जीवावरती करते मी शृंगाराचा थाट बरं, आणि आता? मावशी आता तर गाणं बोलतंय ना? हो मावशी म्हणते हा. बरं बाई बोला शृंगार साज केला याज शृंगार साज केला याज बघता कसली वाट शृंगार साज केला याज बघता कसली वाट अगं बिगी 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 चढूच लाग नथुरे जातो घाट अगं बिगी 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 चढूच लाग मथुरे जातो घाट शृंगार साज केला याज बघता कसली वाट शृंगार साज केला याज बघता कसली वाट अगं बिगी 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 चढूच लाग मथुरे जातो घाट बिगी 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 चढूच लाग मथुरे जातो किल 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 पक्षी बोलते नाच घालते आजूबाजूला जंगल दाट आजूबाजूला जंगल दाट तुम्ही जपान डोळी वाट आजूबाजूला जंगल दाट तुम्ही जपान डोळी वाट अगं बिगी 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 चढूच लाग मथुरे जातो घाट बिगी 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 चढूच लाग मथुरे जातो शृंगार साज केला याज शृंगार साज केला याज बघता कसली वाट शृंगार साज केला याज बघता कसली वाट अगं बिगी 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 चढूच लाग मथुरे जातो घाट बिगी 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 चढूच लाग मथुरे जातो घाट
कोण म्हणे गोविंद, कोण म्हणे गोपाळ, ते कोण म्हणे भक्ताचा कैवारी. असे माझे अनेक अवतार आणि अनेक रूप आहेत.
ज्या ज्या वेळी पृथ्वीवर अत्याचार झाला त्या त्यावेळी मी अवतार धारण केले. आता दुष्ट कंसाचा अत्याचार वाढत चाललाय. त्यासाठी आपलं प्रथम काहीतरी केले पाहिजे. हा, कोकणातले सैनिक मथुरेला जाते ते थांबवले पाहिजे. पण ही कामगिरी आपण न करता आपल्या जोडीच्या सवयीला सांगितलं पाहिजे. सुदाम, अरे सुदामा, सुदामा, अरे सुदामा. आलो देवा आलो. आशीर्वाद आहे. सुदामा, मी तुझ्या एक महत्वाची कामगिरी सोपवणार आहे. महत्वाची कामगिरी? पण कोणती गाणं? सारा गोपिका मिळून थाटमाट करून मथुरेच्या बाजारात जात आहे. त्यांचा रस्ता प्रतिबंध करायचा आहे. ठीक आहे गाणं, ते मी सगळं सांभाळतो. पुढच्या वेळेला ते घेऊन काही मुलांना ठीक आहे सुदामा, पण त्या गवळाने हुकूम आणि कायदा विचारलं तर सांग, हुकूम तुमचा आणि कायदा माझा. ठीक आहे का? ठीक आहे, येतो मी. आता पाण्याला तर शब्द देऊन बसलोय. हे सगळा मी सांभाळणार, पण एकटा सांभाळणार कसा? आता गवळणी जरी 4-5 तरी असतील, आता त्यांना अडवायला जायचं होतं तरी मलाच आडवा करतील. आपल्याला काय जमणार ना. मी एक काम करतो. मी माझ्या एका सवंगड्याला बोलवतो. पेंद्या, अरे ए पेंद्या, अरे काय सुद्या? अरे लवकर ये. अरे कशाला? अरे कान्हाने आपल्याला खूप मोठी कामगिरी दिली आहे. अरे काय म्हणतोस काय? हो मग. अरे यायला भावं. हा ये, पटापट ये. अरे आलो. हा ये. अरे कान्हाने एखादी कामगिरी दिली. काय म्हणतोस काय? बघ. कानाने? बघ. अरे कामगिरी? बघ. अरे माझ्या हातात. अरे खूप महत्वाची कामगिरी आहे. काय? हा. कसली? अरे कान्हाने सांगितलं, हा. अरे गवळींचा रस्ता अडवायचा, त्यांना मथुरेच्या बाजारात जाऊ द्यायचं नाही. आणि त्यांच्याकडचं दही, दूध, लोणी हे सगळं आपल्याकडे ठेवायचं. त्याच्यामध्ये आपल्याला काय भेटणार? मज्जा. गवळींनाच वाढव. आई पेंद्या, काय झाला? कळलं नाही त्या बघेल त्यांना. पण ती म्हातारी काय झालं म्हातारीचं? ती म्हातारी लय बोल ते आम्ही काय म्हणतो होय माझ्या का ती झपणार नाही. मी का तिला झपवणार नाही. अरे माझ्याने जमणार नाही म्हणून मी तुला बोलवलं. आता काढायचं तुझे काय? तुझ्या झपणार नाही म्हणून तुम्हाला बोलवलं. मग तुला कानं सांगितला हो. तू एकट्याला झाला तर दिला ना कान. एकट्याला मध्ये मला सांगितला त्याने. मग तू एकट्याने करायचे होते मला कशा अरे बोलवलं? मला नाही जमणार म्हणून मी तुला बोलवला. तर एकट्याने कसा करू? होय काय? मग आपल्या कानात जावा दिला ना. मग ते करायचं करायला पाहिजे. मग काय करायचं? हाय काय? बोल हाय काय रे? हाय बोल येतोय. ये. आपण तू येतो. तू चालेल का तुला? कोणाला पण बोलव, मला काय? झाल्याशी कारण. होय काय? मग हा मग मला माहिती आहे कोण आहे तू. बोल. म्हातारी
बोला रे, एकच माणूस आहे. हे आपल्या बोबड्या. अरे वा, तुला माहित नाही काय? आम्ही जरा विसरलो. अरे तू असला कसा विसरला? बोलो 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 बोलो. अरे बोबड्या रे बोबड्या. काय काय रे? गेला कुठे तो? गेला घरात. म्हणून मोठ्याने आवाज दे, जरा मोठ्याने ए, आवाज. काय काय बघा? अरे बोबड्या रे बोबड्या. अरे ताय रे ताय. अरे हाय काय? अरे आंब्यावर आंब्यावर. तू आंब्यावर काय करतोय? अरे आंबा टाकतोय. आंबा टाकतोय की खातोय? अरे कातो आणि टाकतो. अरे आता आंबा टाकायचं राहू दे. तू आधी हकडे ये लवकर. अरे तात्याला. अरे तात्याला नाही, तू लवकर ये. अरे यवत. अरे होय. अरे आदा आदा. आय, आय, आय. पाट पाट सोडलिया. पुरा चराया रानाला. पाट पाट सोडलिया. पुरा चराया रानाला. माझ्या लाडक्या पिल्याला हाका माराया काय झाला. माझ्या लाडक्या पिल्याला हाका माराया काय झाला. पाट पाट सोडालिया. पुरा चराया रानाला. पाट पाट सोडालिया. पुरा चराया रानाला. माझ्या लाडक्या सुद्याला हाका माराया काय झाला. माझ्या लाडक्या पिल्याला हाका माराया काय झाला. माझ्या लाडक्या पिल्याला हाका माराया काय झाला. पाट पाट सोडालिया. पुरा चराया रानाला. पाट पाट सोडालिया. पुरा चराया रानाला. माझ्या लाडक्या पिल्याला हाका माराया काय झाला. माझ्या लाडक्या पिल्याला हाका माराया काय झाला. कुठं कुठं शोधून जाना. लय लय मोठे राना. लय लय त्याच्या विना मी काय सांगू. माझं माझं नाव पाना. जाऊन काढ्या पुण्यातून. जाऊन काढ्या पुण्यातून. लोक पडली या गटाला. जाऊन काढ्या पुण्यातून. लोक पडली या गटाला. माझ्या लाडक्या पिल्याला हाका माराया काय झाला. माझ्या लाडक्या पिल्याला हाका माराया काय झाला. सोडालिया. पुरा चराया रानाला. पाट पाट सोडालिया. पुरा चराया रानाला. माझ्या लाडक्या पिल्याला हाका माराया काय झाला. माझ्या लाडक्या पिल्याला हाका माराया काय झाला. हे बोबड्या, तू असं बोलतोस काय? काय झालं काय? अरे का बोलतोस काय? अरे म्हणजे आंब्यावर काय चुकत होता? काय? खाली कॉल आली मधून आली मेला आंब दिसलं. तुला किती आंबे दिसले? अगं मग त्याच्यात ते एक मुलगा काय म्हणतो माहिती का. अरे आंब्यावर आंब बघ किती. या आंब्यावर आंब
तू सांग का नानाने आपल्याला खूप मोठी जबाबदारी दिली तुम्ही काय करू अरे मी काय करू म्हणजे आपल्या सगळ्यांनाच करायची आहे सांगता तो नानाने जबाबदारी दिली कवने आल्या की त्यांना अडवायचं त्यांना मथुरेच्या बाजूला जाऊ द्यायचं नाही एवढीच ना मग बसा बस म्हणून तर तुला बोलवलं एवढी जमलंय मग मला माहितीये काय बसा गोपीच्या गवलनी दवलनी दवलनी मावशी बाई मावती बाई हे दाखवतोय मावशी मावशी मावती मावती माहिती आहे मावती मावती माहिती आहे ना मावशी झेपत तुला कटकट अति उतरी अति टाकील अति उतरी अति टाकील पलताने पलताने देवी 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 मला वाटतं ह्याच्याने काय झपणार झेपणारच ना तुझ्या ह्याच्याने काय झपणार अरे मावशी तुला अशी अशी उठेल अशी जर फेकून झालं झेपणार तुला बर माझ्याकडे बघणार कोण फाटल्या हाय काय बर हाय ना त्याला बोलून घे हा बोलो बोलो फाटल्या काय फाटल्या? फाटल्या काय फाटलं? अरे फाटल्या पाटल्या म्हणता येईल कुठे बोलतो? काय फाटलं की काय ह्याचा? अरे फाटल्या अरे हाय काय रे तुला ऐकत नाही बहुतेक तू. तू कमालीचा कुठून द्यायला रे अरे वाकड्या वाकड्या हाय काय मोठ्याने बोलते, मोठ्याने बोलते. अरे वाकड्या वाकड्या अरे काय रे काय अरे वाकड्या वाकड्या हे पेट्या. अरे तू इकडून आवाज देतोय वाकडे रे वाकडे तो तिकडून तू बोलतोय हा नक्की तुमचं चाललंय तरी काय अरे ते मोठी गंमत आहे कसली तुला काय सांगू काय अरे ती गंमत कशी आहे माहिती आहे काय काय मी तू काय केलं तू केला हा मग तिकडे काय केलं तिकडून तू केला हा हीच गंमत आहे आता ह्याच्यात गंमत कसली हाय आता आम्ही कोण आहे आता आपण संबंधडी सगळे अरे बा आपण गुराटे आहोत ना बरोबर अरे गुदाती अरे भूताची नाही रे, भूताची. हा, आपण गुराटे आहे बरोबर आहे बरोबर मग माझी गुरा त्याच्या तटात गेल्यावरती तो तिकडं तू करतो आणि त्याची गुरा माझ्या तटाला तुम्ही तिकडं तू करतो आता असं आहे तुमचं हा, त्याला गंमत बोलतात होय काय हा बस राहू दे बोलो बोलो त्याला बोलो अरे वाकड्या वाकड्या अरे काय रे काय अरे लवकर ये अरे वासाड्या लवकर का ताईयो मी हाय पायात लागला अरे तू कसा पण ये पण लवकर ये अरे आलू येऊ काय सांग तरी आता अरे तू हलू ये धावत ये पळत ये कसा पण ये पण ये आलो आलो ये लवकर सकाळ सकाळी गडबड झाली गळा काढून ती अशी रानात गेली हिने नको ते घडविले अरे हिन नको ते घडविले अरे तुझ
तुझ्या कपिलन माझ्या कालूला लय भारी गंडवल तुझ्या कपिलन माझ्या कालूला लय भारी गंडवल तुझ्या कपिलन माझ्या कालूला लय भारी गंडवल सकाळ सकाळी गडबड झाली गळा काढून दी अशी रानात गेली हिना नकोते गडविला तुझ्या कपिला माझ्या कालूला लय भारी गंडवल तुझ्या कपिला माझ्या कालूला लय भारी गंडवल तुझ्या कपिला माझ्या कालूला लय भारी गंडवल तुझ्या कपिला माझ्या कालूला सकाळ सकाळी गडबड झाली गळा काढून दी अशी रानात गेली हिना नकोते गडविला तुझ्या कपिला माझ्या कालूला लय भारी गंडवल तुझ्या कपिला माझ्या कालूला लय भारी गंडवल तुझ्या कपिला दुखणं मोठं भारी माझ्या धनाचं लस नाही माझ्या धनाचं लस नाही माझी गाय मग सोडून सारी मागून गेलो बरबरी बोंबा मारून दी असा रानात शिरलो बोंबा मारून दी असा रानात शिरलो देवा शेतात तुझ्या कपिला माझ्या कालूला लय भारी गंडवल तुझ्या कपिला माझ्या कालूला लय भारी गंडवल तुझ्या कपिला सगळं इकडं कालो का वाटतोय कुठं इकडं ढेकळं कालो दिसतो तुला नाही काय नाही लावलं आहे काय बस मग कोणाचा बाबांचा लावला आजोबा गेलं कुठं वर काय झाला तू बोलत बाबा मला मी काय म्हणता तुम्ही मला कशाला बोलवला काय काय तू हांडा काय झाला हा काना सांगा आला का थुकाला तुला सांगा सांगितलं होतं इकडे ये मी ह्याच्याकडे जातो ह्याच्याकडे काहीतरी मोठा आहे अजून मी काय म्हणतो तू काय म्हणतो काय बोलला मी काय बोलला मी धावत कसा येऊ बोलतो अरे बाहेर लागला मी
आणि हा म्हणतो धावत ये. सांगा मला लग्न म्हणून धावत ये. लग्न तर गेला का नाही? काय येड्याला? तुला गातोस काय ओळख काय? नाही ना मग तुला कसं माहिती? तर तू काढशील का? नाही तर काय असं कसं काय? बघा काय? हे होतो बोलत का मी धावत कसा येऊ मी हाय पायाला फाकला हा? मग आता नाचत तुमचे लिहायला कशा झालं तुला अरे त्याचा काय आहे माहिती आहे? काय आहे? काय? मला ना हा? असा कुठं वाजला हा? कुठं गाजला काय ना गोष्टी आहेत त्या? तर मला धावत नाही काय? कसं कसं राहत नाही. अरे भाऊ वाजव का तुझं बघतो तरी यांचा माझ्या अंगात ना हा? शांत. आता मी सांगितलं वाजवायचं नाही. आता बघ. ए, आता काय झालं? दांडू. नाचल्यावर दिसायचं बंद होतं की मग ते माझ्या अंगात सांगतो ना. तुला नागिन बिगिन मार पडते ना तुझी. मग नागिन म्हणू नको. हा? ते सगळं म्हणू नको. हा. मग बरं राहू दे. मी काय म्हणतो तू काय म्हणतो? तुला धावत नाचत परत आला हा? तुझी गुन्हा बरोबर तट्टात बंद केली की नाही मग पडून टाकेल काय पडती अरे वा कसं ठाकूरटी घरी. अरे मी माझ्या गोट्या घेऊन आलोय. काय म्हणजे खेळायच्या गोट्या मी घेऊन आलोय. अरे खेळायचा गोट्या नाही मग अरे तर वाघ पिसाला इकडे तुला माहिती आहे ना तुला गुन्ह्याची खापटी करत नाही काय अरे तुला चांगली कावसात भरून आलोय मी. चांगलं मोठं कर्ज शेव पण जपलंय. काय समजली? काय समाज काय तुला नाही? तुला नाही, बरोबर आहे. बरोबर आहे तर मी काय म्हणता एवढ्या गडबडीत मला बोलवलं धावत धावत. तर कशाला बोलता सांगा. हा मी सांगतो. हा सांग. पहिला अरे हा. अरे कानाने आपल्याला जबाबदारी दिली. हा गवळणी अडवायच्या आपल्याला मग मथुरेच्या बाजारात जाऊ द्यायचं नाही. गवळी आपल्या अडकवायचे. मग बाजार जाऊन द्यायचं नाही. हा. गवळी अडकवायचे. अरे होय गवळी अडकवायचे. होय होय माझ्याकडे मेल्याने एक आयडिया आहे. सोपी साधी आणि काय म्हणतात तिला? हा, हा. सुटसुटीत. काय आहे ते सांग. काय झालं माहितीये? आता गौरी कुठे ना त्या वाटण असे येणार आहेत ना. बरोबर. हा मग त्या वाटण काय करायचं माहितीये काय करायचं? अरे मस्त मी एवढा मोठा बाण घालायचा. हा तर मी बांध घातला अरे पण तो कशासाठी बाण? अरे होय जरा ऐकून तर घे काय म्हणते याला पुढचा सांगायला हवा आहे. सुरुवातीला सुरुवात नाही केली. थांबलं जायचा. बरोबर सांग सांग. एवढा मोठा बाण घालायचा. हा मी काय म्हणतो तर मी बांध घातला बस. आणि त्याला खाली 4-5 कोळमी लावायच्या. त्या कशाला? आणि वसाल्या आणि वर्ण गवली शब्दाच्या की आली गवलं सिल्ली कोयती आली गवलं सिल्ली कोयती आली गवलं सिल्ली कोयती. अरे त्या कपड्याने काय मासा आहेत पहिली अडकायला? मग तसं म्हणून आयडिया सांगितली. अरे डोक्याने अडकवायच्या डोक्याने. आज तुझ्या मारी म्हणजे जाऊन डोका घालायचा आहे. अरे डोक्यात अडकवायचं म्हणजे हा डोकं नाही घालायचं मग तुला डोक्यात अडकवायचे. तू आता कसं आमच्या एकदम वरिष्ठ आहे ना तू हा आता तू करू नको ना राहू दे आता तुझं तू वरिष्ठ म्हटल्यावरती तुझं डोकं जास्त आहे ना हा म्हणजे डोक्याची अक्कल लाव मग पहिलं सांगायचं ना डोक्यातले अक्कल चालवायचे म्हणून. आणि आपलं काय तुम्ही पण डोक्याचा चांगला वाटोला केला माझ्या. होय. तुला कसं होतं? त्याला काय वाटायचं बघ आधी आणि मला कावलेला घाटा कुठं हवं मला आहे. आणि याला ना वाटा पडलेला इथे होय काय? हा. तुला पण नसतंय माझं.
त्या वाटेत गंभीर येणार आहे. होय येणारच माहिती होय त्याच्याला काहीतरी भेटलं ना. त्यांच्याकडे दही दूध लोणी ते नाही. अरे लोणी आहे लोणी याला किती पोतरी आहे बघा आपल्या कोकणीच्या गवळणी हा हे दही घेऊन जातात मेट्रोला. दोरीच्या बाजाराला. ते दही आपलं हे कोकणात राहिलं पाहिजे. असं आहे होय. हा. मी गवळणी ऐकवायची आहे. गवळणी येते. काय गवळणी आपण तुला गवळणी बघायचे बघायचं म्हणजे आलाय ना रे एवढ्या लांब. हॅलो सुजल पालकर यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तर आम्ही नमन कला मंच त्यांचे सतत आभारी आहोत. धन्यवाद. तुम्हाला आता मी तुम्हाला गवळणी दाखवतो. माझ्या बोटासमोर बघा. हा पेटला आहे अरे मी तुला काय दाखवलं तू तूच म्हटलास ना. समोर बघ. आणि मग तू पुढचा बघायचा आहे. हा. टाकं सांग ना. पुढचा बघायचंय. बोलायला लागला मला वाटलं पोटात गवळणी आहे. आता बघ हे बघ हा. हा नाही ना अरे ती माझ्या घरी रंगाची ती गवळणीच आहे काय? कशी माडी घेऊन चालली ती काय? चला ये, लपा 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 लपी खेळायचं आहे. लपाटे करायचे नाही का? आता हवं दादा पुढेच ना गाली दादा बोल इकडे हॅलो रोहित पड्याल याचकडून खास मावशीसाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आम्ही नमन कलामंच त्यांचे सतत आभारी आहोत. मावशीने नाव घ्यायचंय रोहित पड्याल. कृष्णाच्या डोक्यावरती असतं मोराचं पीस. कृष्णाच्या डोक्यावरती असतं मोराचं पीस. रोहितराव कार्यक्रम संपला ना की या मावशीला भेटायला मागे तुम्हाला देईन मी स्पेशल किस. मेला सापासारखा सरपटत आला. हा माझ्या पोरी घाबाले ना. हा बरं वाकड्या हा काय नव्हतं. पण आज काय
हा, एवढ्या लांब सांभाळून आणलाय मी. तुला बी आणलाय काय? हल, हल. उंदरान नाक खाल्लं का? बाबांचा आहे. हा? बाबांचा आहे. आणि तुला पहिलं नाकच नाही काय? आता ग माझी काय ना ते बाबांना कसं गाडी चालवता ना हा. आणि नाक सुद्धा मला बाहेर समजत नाही. असं असं हलू हलके हलके जोर जवळ आणि वाकडं पहिल्यापासून ते तू लहानपणापासून काय मला वाटतं आहे तुझी नाच पाय तिथून बसली होती. असं काहीतरी होतं. अरे तेव्हाच वाकडा. आपले अजून वाकडा सगळं वाकडा असतात सगळं सरळ असतात. आणि तू रे? माय हा पवला फूल कसं होला राजवीरवाडीचं बघितलं होतं पण त्या असं नव्हतं बा. हा? मी याला हात उचलला. मावशीचं पण आहे मावशी कसलं याला गटला नाही बिटवा बोल बिटवा अरे कोण आज सुपारी आहेत का पण मान झाली या सगळ्याला मी या जेवायला मी आता खातीला पाना यावायचा सुपारी मान झाली खातीला पाना डान्सच नाही का डान्सच नाही खाऊन त्याला पाय गेला दिली त्या राजवाड्यात वाडीत वर सुरेखा वाडा आहे ना त्यानं पोले केला मग त्या मला म्हणाला होता वाड्यात जाताना मी तिथे पोराला म्हणून ते पोले आहेत बोलायचं वाडा म्हणतात ना म्हटलं जेव काय लय नाही 12 पोरं तिथे वाटलीच नाही म्हणून किती 12 म्हणजे काही थांबलीच नाही वाटत तुझ्या जीवन हा नाही का तुला हरी करून काय आहे त्या याला मागतो त्याला म्हणतो काय तिला बसलीच वाटतं बाय म्हणाला होता मी म्हणू याला माणसाला म्हणाय माझ्या पोटात गेला अरे मेल्या खाल्ल्यावर पोटात जाय याला म्हणणार पोटात गेला म्हणून ते गेला सगळे पोटात दाखवले तसा पाप नाही करावा वाडीमध्ये काय माझ्या बाहेर बनवलं नाही अरे तुझं वड खायला आलं विसर ते अंगावरून खाल्लेलं ना काय सांगितलंय मी विचारला तुला वडा आणलं आता तुला वडा मागत तर वडा आपलं गेलं पण तू मला काय आणलंच का नाही त्या गर्दीत तुला तू घे मला तुम्ही आले तर जीवन हार करून गेला तर घे माझा तिला काय झालं त्याच्यात तुला मावशी बघा आजकाल सगळी का भेटतोय या बारक्या पोराने मी गेले
प्रकार पण आहे. काय म्हणतोस काय? काय म्हणजे तुझ्या प्रकार काय? माझ्याकडे 20 वाला आहे. अरे सगळं काय आहे? हा. 20 वाला म्हणतो आहे. आणि अगं, तुझ्याकडे? याच्यावर बाहेर 40 वाला आहे. 40 वाला. चौदा बार. आणखी काय तू? हाय. हा? आणि हाय ना हो. याच्याकडे त्याला माहिती आहे. 100 वाला आहे. 100 वर किती नंबर लावतो? हा? कारण याला डॉक्टर उठत नाही. हवा केव्हा पाहिजे तुमच्या जातीचं ठिकाण आहे. काय म्हणतो हा? मला काय बाजू झालाय? काय म्हणतात काय? परत दुष्काळाचा 13वा महिना. हा. अगं, आणि ह्याच्याकडे ना ह्याच्याकडे 60 वाला आहे. 100 वाला आणि तुला सगळ्यात मोठा पाहिजे असेल ना ते मागच्या कोपऱ्याचा. ते मागच्या कोपऱ्यात त्याच्याकडे सगळ्यात मोठा आहे. अगं, मावशी घेतला ना. मग अगं, घेतला. आता घ्या की. बरं, मावशी मी काय म्हणता? आता माझा मी आग लावू दे. बोलू जाऊ दे. कपाळात गेले वाटतं. तू आलीस कुठून आणि जाणार कुठून? काय काय परत बोल. अरे ती काय फार करत मी सांगतो. एवढं आलीस कुठून? आधी इथून जाणार इथून. काय लिहिला का माझ्यासारखीच बोलते ही पण. तू कसं सांगता? गेली कुठून? औषे मोरत मोरत आता मी काय बोलणार? अशी खरं काय पण बोलत? कंबर कंबर बाय वय झाला 60 तरी पण कमाल आहे का तिचा? हा? मी आता म्हणतो बोलत. हा? त्यापेक्षा तू काळजी घे. अरे काय म्हणतो तरी काय? बरं? आता बरं आहे. आता माझा आहे. अरे ते जाऊ दे. बरं तुमच्या इथं काय काम आणि कशाला आम्हाला ओळखता? हा? आमच्या आधीमध्ये गुडगुड करायला झालं काय? हो. तिकडून कशा करत होती धड यायला होतं काय समजलं? औषधं मी काय बोलतच नाही हे? मी नेण्यासाठीच नाही. आम्हाला केलं मी तर चालू. आवडच आहे. मावशी थांब गं. यांचा चालू आहे ना. काय बा, सांगून अजिबात ऐकत नाही. मला हा? मला शंकर भेट कोण राहिला? घ्या बाबा मला पण अगं बाई नाही बोलली. हो आता मागं. हा? आली नव्हती. हा? पोरं बघत पण की नव्हती. काय पण केलं नाही. माझं ते अगं माझा ते अरे दादा ते औषध मी काय म्हणतो तू चालली ना तिथे मी आली कोकणातून आणि चालले मथुरेला. हे तुम्हाला मथुरेत जाता येणार नाही. बरोबर. आमचा कानाचा असा हुकूम आहे मथुरेचा बाजार आजपासून बंद होणार आहे. बरं, आमची आधी कोणाला ओळखीत नाही आणि आम्हाला कोणाला मानित नाही.
हा आणि हुकुमाने आला म्हटलं सांगायला मामाला झोपूनचं दही तू दे दोन्ही हे झोपून जायला पाहिजे. आणि बाहेर आम्ही नेलं तर आमच्या मोठ्या पाण्याचं काय होणार? आमची पोरं बाई येतील हो 12 मेल्या उपाशी तुझ्या नावानं रडती. मग मी भाकरी आणायच्या ना. मावशे तुमच्या कुटुंबाला आमच्या काना आमच्या काळाचा हुकूम आहे आणि आमचा हा कायदा आहे. होय मग मी काय म्हणते सांगा तुमचा कायदा. आपला कायदा ऐकायचा आहे. नको जाऊ तू बाजाराला राधे आडविले आज मी तुला हुकूम देवांचा हाय ग मला म्हणून आडविले आशीर्वादाला नको जाऊ तू बाजाराला माझे आडविले आज मी तुला नको जाऊ तू बाजाराला माझे आडविले आज मी तुला देवाचा हाय ग मला म्हणून आडविले आशीर्वादाला देवाचा हाय ग मला